संध्याकाळचे साधारण 7:30 वाजले होते. आसपास सगळीकडे वीज गेल्यामुळे संपूर्ण शहर कोळशाच्या खाणीसारखे दिसत होते, ज्याला जोरदार पाऊस भिजवत होता. फक्त एका उंच इमारतीच्या 8व्या मजल्यावर गीताच्या स्टडीमध्ये जनरेटरचा उजेड दिसत होता. जणू कोळशाच्या खाणीतच हिऱ्याची चमक होती. गीता स्टडीच्या खिडकीत कॉफीचा कप हातात घेत बसली होती आणि खिडकीच्या काचेतून ओघळणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाकडे मोठ्या लक्षाने बघत होती. जणू तिच्या मेंदीच्या भिंतींवरून विचारांचे थेंब अशाच प्रकारे ओघळत होते. विचार, भूतकाळ आणि आठवणी या गोष्टी जर सुईसारख्या टोचल्या तर किती भयानक वाटतात. आणि हे टोचणारे विचार जर रात्री आले तर ते एखाद्या भूतप्रेतापेक्षा कमी वाटत नाहीत. रोज गीता स्वतःसाठी 1 कप कॉफी बनवून स्टडीच्या खिडकीत बसते आणि 1 तासानंतर तीच थंड कॉफी किचनच्या सिंकमध्ये ओतते. जणू तिच्या आतल्या कुठल्या तरी जखमेचा मवाद बाहेर काढून फेकते. गीतू, कुठे आहेस तू? आज आपण बाहेर डिनरला जाऊया. नाही कमलेश, प्लीज आज माझा मूड नाही आहे. घरीच मॅगी बनवून खाऊ. चल ना गीतू, मी आज खूप आनंदी आहे. माझ्या हातून आज कंपनीला खूप मोठा फायदा झाला आहे. सेलिब्रेट करूया. तू का समजत नाहीस कमलेश? मला मन नाही आहे. मला आज खूप फायरिंग मिळाली आहे. चल ना गीतू, बाहेर जाशील तर ताजेतवाने वाटेल. तुला सेलिब्रेट करायचे आहेच तर तू जा, मी येणार नाही. ठीक आहे, तर मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जातोय. तू तुझ्या वाईट मूडसह घरी बस. कमलेशला थांबवायच्या उद्देशाने जशीच गीता आपला हात पुढे करते, तिला स्टडीच्या खिडकीचा पडदा हाताला येतो आणि तिला अजून आपल्या भूतकाळातून बाहेर येते. गीताचा भूतकाळ, ज्यात फक्त काळ्या भिंती होत्या, कारण प्रेमाचा झरोका कधीच वीट आणि सिमेंटने झाकला गेला होता. नात्यांना नवा जीव देऊ शकेल अशी कोणतीच झुळूक तिच्या आलिशान 3 BHK फ्लॅटमध्ये नव्हती. आता या मोठ्या घराची ती एकमेव साम्राज्ञी होती आणि तिच्या जीवनाचीही. आता सगळं काही तिचेच होते, किंवा असं म्हणू, फक्त तिचेच. आता साऱ्या गोष्टी तिच्या मनासारख्या असतील, जसे ती नेहमीपासूनच इच्छित होती. ती आनंदी असेल तर सगळं घर आनंदी होईल. ती दुःखी असेल तर साऱ्या भिंतीही उदास होतील. होय, भिंती. स्वतःचे म्हणायला आता तिच्याकडे फक्त ह्याच उरल्या होत्या. हो, तिची एक 9 वर्षाची मुलगी स्वरा देखील होती, जी असली तरी नसल्यासारखीच होती, जी नेहमी शांत, गप्प आपल्या खोलीतच राहत असे. जणू 9 वर्षाच्या वयातच तिने प्रौढ व्यक्तीसारखे गांभीर्य धारण केले होते, जी अनेकदा आपल्या आईचे ऐकत असे आणि जिला गीता स्वतःसारखी बनवू इच्छित होती, जीवनाच्या प्रत्येक शर्यतीत यशस्वी. गीताने तिचा 1 कप कॉफी सिंकमध्ये फेकली आणि आपल्या मुलीच्या खोलीत डोकावले. तिच्या खिडकीतून चंद्र अजूनही चमकत होता. जणू फक्त तिच्या खोलीच्या बाहेरच पाऊस पडला नव्हता. तिच्या खोलीच्या छतावर लहान लहान तारे चमकत होते. तिच्या डॉल हाऊसमध्ये ठेवलेल्या सगळ्या बाहुल्या स्वरासोबत खेळून थकलेल्या दिसत होत्या. स्वराला वारा लागल्यावर विंड चाईमची आवाज खूप आवडत होती, म्हणून तिच्या खिडकीत गीता एक विंड चाईम लावून दिली होती, ज्याची नाजूक आवाज स्वराच्या चेहऱ्यासारखीच वाटत होती. सामान्यतः आई वडील आपल्या झोपलेल्या बाळाला प्रेमाने गोंजारतात, त्याच्या कपाळावर चुंबन घेतात, पण गीताने तसे काहीच केले नाही आणि ती तिथून निघून गेली. कदाचित स्वराच्या झोपेत देखील तिच्या आईकडून तिला काही अपेक्षा नव्हत्या. अपेक्षा? याच अपेक्षा आणि इच्छांनी गीताचे घर जाळले होते. लग्नाच्या 8 वर्षांनंतर पतीच्या अफेअरने तिच्या जीवनात एखाद्या सुनामीसारखे तुफान आणले होते. पण अचंब्याची गोष्ट अशी की जेव्हा गीताला याची कल्पना आली, तेव्हा तिला तिच्या कुटुंबाच्या तुटण्याची काळजी किंवा कमलेशच्या दूर जाण्याची भीती नव्हती, तर तिच्या अहंकाराला धक्का बसला होता. ती विचार करायची की माझ्यासारखी स्वावलंबी, कमावती पत्नी सोडून कोणत्या तरी साधारण मुलीशी प्रेम करणं कमलेशचा मूर्खपणा आहे आणि काही दिवसात त्याला याचा अनुभव येईल आणि तो परत येईल. पण असं खरंच घडलं का? कमलेश सर्वसामान्य पतींसारखाच होता, पण गीतासोबत असं नव्हते. ती दिसायला जरी सामान्य वाटत असली तरी तिच्या इच्छा, अपेक्षा असामान्य होत्या. त्यांच्यातील याच असामान्यतेने त्याच्या जीवनात विडंबना निर्माण केल्या होत्या. 10 वर्षाचा काळ खूप मोठा असतो आणि इतक्या लांबच्या वैवाहिक जीवनानंतर असं काही घडणं खरंच आश्चर्यजनक होते. पण असे घडले आणि आजकाल असेच घडत आहे. पण का? गीता आणि कमलेशचे लग्न कोणत्याही दबावामुळे झाले नव्हते. दोघांनी त्यांच्या आपसी समजुतीने आणि त्यांच्यातील सुसंवाद पाहूनच लग्न केले होते. आपण आपल्या जीवनाचे हिशोब फक्त तेव्हाच तपासतो जेव्हा जीवन आपल्याला एखाद्या मोठ्या नुकसानात टाकते. आज गीतासोबतही असंच काही घडत होते. नुकसान तर गीताचे 2 वर्षापूर्वीच झाले होते, पण त्याचा अनुभव कदाचित तिला आज होत होता. तिने तिचे कपाट उघडले. त्यातून एक गुलाबी साडी काढली, जी तिच्या बाकी साड्यांपेक्षा कमी किमतीची वाटत होती. मग त्या साडीत तिने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडू लागली.
ओ कमलेश, तू कुठे आहेस? ती स्वतःशीच पुटपुटू लागली. गीताला असं वाटत होते की ती धावत जाऊन 10 वर्षापूर्वीच्या कमलेशजवळ पोहोचावी. तिचे मन कदाचित तिथे पोहोचलेही होते आणि ती स्वतःलाच स्वतःची कहाणी सांगू लागली. गुड मॉर्निंग गीता. लग्नाची पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. गीताने आळसवलेल्या डोळ्यांनी बघितले की कमलेश हातात गुलदस्ता घेऊन उभा होता. गीताने विचारले, तर आज काय प्लॅन आहे? पार्टी कुठे आहे? कमलेश म्हणाला, माय डिअर, कोणतीही पार्टी नाही. आजचा दिवस फक्त तू आणि मी एकत्र घालवणार आहोत. मला आपल्या दोघांच्यामध्ये कोणीही नकोय. हो, आणि हा तुझा गिफ्ट. असं म्हणून कमलेशने एक पॅकेट गीताच्या हातात दिले. गीताने पॅकेट उघडले आणि आनंदाने कमलेशच्या गळ्यात गेली. तीच ती गुलाबी साडी होती. त्या दिवशी आम्ही दोघांनी किती छान वेळ एकत्र घालवला होता. संपूर्ण दिवस कमलेशचा हात माझ्या हातात होता. त्या रात्री छतावर खुल्या आकाशाखाली तारकांकडे बघत बघत कधी पहाट झाली हे कळालेच नाही. मला आठवतंय, दुसऱ्या दिवशी सकाळी मी रुसले होते की कालचा दिवस इतक्या लवकर का संपला. तेव्हा कमलेश माझ्या जवळ आले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले, गीतू, मी तुला वचन देतो की आपले येणारे सर्व वाढदिवस कालच्या दिवसापेक्षा अनेक पटींनी सुंदर असतील, कारण येत्या दिवसांमध्ये आपलं प्रेम अजून वाढेल. गीतू, मी तुझ्यासोबत आयुष्याचा प्रत्येक टप्पा, प्रत्येक सुखदुःख अनुभवू इच्छितो. माझ्या जीवनाचा प्रत्येक संध्याकाळ तुझ्यासोबत घालवू इच्छितो. तू माझ्यासोबत असशील का? असं म्हणत कमलेशने आपला हात पुढे केला. गीताने मान्यतेसाठी आपला हात कमलेशच्या हातात द्यायचा प्रयत्न केला, पण ती विसरली की मध्ये 10 वर्षांचे अंतर होते, ज्याच्या एका बाजूला ती उभी होती आणि दुसऱ्या बाजूला कमलेश. गीता अजूनही त्या साडीशी बोलत होती. कुठे आहेस कमल तू? आज आपली लग्नाची 10वी ॲनिव्हर्सरी आहे. आज तुझ्या हातांचा स्पर्श खूप जाणवतोय. मला परत तुझी गीतू बनवून घे कमलेश, प्लीज. आणि ती त्या साडीत पुन्हा कमलेशच्या हातांचा स्पर्श शोधू लागली. तेव्हा तिला त्या साडीच्या शेवटच्या घडीतून कमलेशचे एक ग्रीटिंग कार्ड सापडले, ज्यावर लिहिले होते, आय लव्ह यू माय डिअर गीतू. तिच्या भावना एकदम भरकटल्या, ज्या तिला ओढून आठवणींच्या जमिनीवर आणत होत्या. ती विचार करत हसत होती. किती निर्मळ, स्वच्छ आणि शीतल प्रेम होते ते, एखाद्या झऱ्यासारखे. माहीत नाही त्याची निर्मळता कशी हरवली. आपल्याला एकमेकांची साथ किती आवडायची, मग आपण वेगळे कसे झालो? कमलेश, तुला दुसऱ्या कोणाशी प्रेम कसे जडले? कदाचित आजच्या रात्री गीता तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधू इच्छित होती. आपल्याला आपल्या चुका कदाचित तेव्हाच कळतात जेव्हा आपले मन त्यांना आपल्यासमोर उलगडते. तिने या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी जुने फोटो अल्बम काढले. लग्न, हनीमून, दुसऱ्याच वर्षी स्वराचा जन्म. किती आनंदी आहोत आपण सगळे. पण हे काय? हळूहळू नात्यांमध्ये येणारा तणाव आणि अंतर फोटोमध्येही दिसत होते. फोटोंमध्ये आनंद शोधता शोधता गीताला झोप लागली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तोच प्रश्न तिने उशाशी ठेवले होते, ज्यांच्याबरोबर ती रात्रभर झोपली होती. कॉफी सिंकमध्ये फेकण्याशिवाय गेल्या 2 वर्षांपासून गीताचा अजून एक नियम होता. ती नेमकं संध्याकाळी 6 वाजता कमलेश आणि त्याची नवीन पत्नी सुधा यांच्या घरासमोरच्या एका कॉफी शॉपमध्ये बसून त्यांना अर्धा तास चोरून पाहायची. कमलेश ऑफिसमधून यायचा तेव्हा सुधा हसत त्याच्यासाठी दार उघडायची, त्याच्यासाठी चहा बनवून आणायची आणि दोघे एकत्र चहाचे घोट घेत गप्पा मारत बसायचे. हे सगळं पाहून गीताला आनंद वाटायचा आणि अभिमानाने स्वतःशीच म्हणायची, ओ कमलेश, किती मूर्ख आहेस तू. माझ्यासारखी सुंदर, स्मार्ट, कमावती, तुला समजणारी पत्नी सोडून तू हिला पसंत केले, जिला ना बोलण्याचा आत्मविश्वास आहे ना कपडे घालण्याचे सोंग. घर बघ, जणू कबूतरखाना आहे. खिडक्या इतक्या छोट्या आहेत की हवा देखील आत शिरू शकत नाही. मला माहीत आहे तू इथे जास्त दिवस राहू शकणार नाहीस. तू या घरात तुझ्या कुठल्या मित्राला बोलावू शकत नाहीस आणि तुझी ही सो कॉल्ड पत्नीही अशा लायकीची नाही की तिला कोणाशी ओळख करून देऊ शकतोस. हे सगळं विचार करून ती मनातच पिशाच्यासारखी हसत राहायची. जणू काही कमलेशचे असे हाल पाहून ती स्वतःला विजयी समजत होती. जेव्हा ती कमलेश सोबत होती तेव्हा तिने कधीच इतका वेळ त्याला दिला नव्हता, जितका वेळ आता त्याची जासूसी करण्यासाठी घालवत होती. 2 वर्षात ती रोज हेच करत होती आणि अर्ध्या तासानंतर असं समजून की कमलेश त्रासात आहे, तिचा अहंकार सुखावते आणि ती तिथून निघून जायची. पण आज 2 वर्षांनी तिच्या बनवलेल्या काल्पनिक विचारांच्या दुनियेवर जणू कुठली तरी सेंध लागली होती. तिच्या काचेसारख्या स्वप्नांच्या भिंती तडकू लागल्या होत्या. कदाचित गीता हे आधीच जाणून होती की कमलेश आता खूपच आनंदात आणि सुखात आहे, पण ती मान्य करायला तयार नव्हती. त्यामुळे तिने स्वतःला स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात कैद करून ठेवले होते. पण आज तिच्या अभिमानाच्या त्या भिंती कोसळू लागल्या होत्या
आणि वास्तवाचे ऊन तिला झळकू लागले होते. ती अस्वस्थ होऊ लागली आणि पुन्हा एकदा त्या राक्षसी आनंदाची ओढ लागून ती कमलेशच्या घरासमोरच्या कॉफी शॉपकडे वळली. नेहमीप्रमाणे तिने काळा गॉगल आणि स्कार्फ लावून त्या कॉफी शॉपमध्ये बसली. थोड्याच वेळात कमलेश आणि सुधा स्कूटरवर एकत्र आले. सुधाच्या हातात खूप साऱ्या पिशव्या होत्या. दोघे एकत्र घरात गेले. अरे हे काय चालले? अचानक गीताला सुधा परीसारखी सुंदर दिसायला लागली आणि स्वतःला तिच्यासमोर अत्यंत कुरूप वाटू लागले. गीताने मनात विचार केला, किती सुंदर दिसते सुधा. पूर्णतः कमलेशच्या प्रेमात न्हालेली आहे. तिचे प्रत्येक अंग प्रेमात भिजलेले वाटते. कोणाची आयुष्यभराची साथ मिळाल्याचे भावनात्मक समाधान आत्मविश्वास बनून तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. आज कमलेशच्या घरातून ही कसली चमक येते, ज्यामुळे मी डोळेही मिळवू शकत नाहीये. आज मला अचानक कमलेशची ती छोटी खिडकी इतकी मोठी का वाटते? त्या खिडकीतून आत पाहिले तर कमलेश आणि सुधा चहाचे घोट घेत होते. किती सुखी आहे कमलेश. चेहऱ्यावर कुठेही चिंता नाही. ना भविष्याची फिकीर, ना भूतकाळाची वेदना, ना पैशांची योजना, ना कोणताही गिफ्ट किंवा सरप्राईज. त्यांच्या प्रेमळ नजाकती पाहून गीताच्या ओठांवर असू आले आणि डोळ्यात अश्रू दाटले. गीताने आपला काळा गॉगल काढला, डोळे पुसले आणि तिथून उठायला लागली. इतक्यात समोरून कमलेश त्या कॉफी शॉपकडे येताना दिसला. त्याला पाहून गीताची थोडीशी ओशाळल्यासारखी झाली. तिने आपला स्कार्फ नीट केला, गॉगल घातला आणि निघायला लागली. तेव्हाच त्या आवाजाने तिला अंतर्बाह्य हलवून टाकले. गीता, ऐक, जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे. गीताने आश्चर्याने पाहिले. तो कमलेशच होता. त्या छोट्याशा घरातून येणारी सगळी प्रकाशमानता तिच्या डोळ्यात भरली होती. ती फक्त कमलेशकडे बघत होती. ती मनात विचार करू लागली, कमलेश जरासुद्धा बदलला नाही. आजही तसाच आहे जसा 2 वर्षांपूर्वी होता. ती त्याला म्हणत होती की कमल, मीही माझे सगळे आयुष्य तुझ्यासोबतच घालवू इच्छिते. पण अचानक तिला आठवले की आता कमलेश तिचा नाही. ती खुर्ची खेचून बसली. समोर कमलेशही बसला. दोघांनी कॉफी ऑर्डर केली. आता त्या गरम कॉफीबरोबर त्या टेबलावर एक गार शांतताही होती. त्या बर्फाळ शांततेची भिंत कमलेशने तोडली. गीता, तुला वाटत असेल की आज तुला पाहून मी इथे आलोय, पण तसं नाही. मी गेल्या 2 वर्षांपासून रोज तुला इथे येताना पाहतोय. तू इथे रोज अर्धा तास बसून मला आणि सुधाला पाहतेस. गीताचे कान सुन्न झाले. तिला असं वाटले की कुणीतरी तिला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. ती कमलेशकडे नजर मिळवू शकत नव्हती. तरी तिने कसंबसं स्वतःला सावरत त्या खुर्चीवर बसून राहिली. मोठ्या हिमतीने तिने कमलेशला विचारले, मग आज तू इथे का आलास? कमलेशच्या चेहऱ्यावर एक स्मित आले. त्याने गीताला म्हटले, गीता, गेल्या 2 वर्षांपासून तू इथे फक्त मला दुःखी पाहण्यास आणि तुझ्या खोट्या अहंकाराला समाधान देण्यासाठी यायचीस. हे सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसायचे. पण आज आज तुझ्या चेहऱ्यावर मी खरा पश्चाताप पाहिला. तुझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यात पहिल्यांदा अश्रूंचा खारटपणा होता. तू दुःखी होतीस, पण तुझ्या ओठांवर आलेल्या हसण्यात एक निरागस आनंद होता. आज तुझ्यात अहंकार, राग, मतभेद, फसवणूक असे कोणतेही भाव नव्हते. त्यामुळेच आज माझे तुझ्याशी बोलणे गरजेचे होते. गीताने विचारले, कमलेश, आपण इथवर कसे आलो? 8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आज आपण एकत्र का नाही आहोत? कमलेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो गीता, आज मी यासाठीच आलोय. मला वाटले की जे आजपर्यंत तू ऐकले नाहीस ते आज नक्की ऐकशील. गीता, आपल्या दोघांच्या लग्नाचा पाया चुकीचा होता. तू माझी नोकरी, पगार, घर, शिक्षण वगैरे सगळं पाहून लग्नासाठी होकार दिलास. तुझ्याप्रमाणेच मीही नेहमी स्मार्ट, आत्मविश्वासी आणि कमावती बायकोचे स्वप्न पाहिले होते. मग आपण दोघे भेटलो आणि आपल्याला असं वाटले की आपण एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजतो. एकमेकांच्या ऑफिसच्या समस्या आणि करिअरच्या अडचणी समजू शकतो. पण आपण हे पाहिले नाही की आपण एकमेकांच्या भावना समजू शकतो का? हेही विचारले नाही की आपण एकमेकांच्या मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेऊ शकतो का? आपण फक्त एकमेकांच्या आर्थिक गरजांचीच काळजी घेतली. आपण स्वतःला एकमेकांची जबाबदारी बनवले आणि हळूहळू या जबाबदाऱ्यांचे ओझे एवढे वाढले की आपण आपल्या हृदयातून प्रेम काढून फेकून दिले. मग स्वरा जन्माला आली. आपण आपल्या मुलीला सुद्धा एक जबाबदारी म्हणूनच पाहिले. तिला प्रेम दिले नाही तर उत्तम शिक्षण दिले. तिला वेळ दिला नाही तर व्हिडिओ गेम आणि इंटरनेट दिले. आपल्या लग्नाचा पाया प्रेम नव्हता तर जबाबदारी होती. मला कदाचित हे काहीसे लवकरच कळले होते. मी तुला समजावू इच्छित होतो, पण तू तुझे ऑफिस, सहकाऱ्यांमध्ये हरवलेली होतीस. तुला तुझे काम, करिअर सर्व काही प्रिय होते, अगदी माझ्यापेक्षाही जास्त. मी अनेकदा तुझ्याकडे आलो, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला, पण प्रत्येक वेळी तू मला नाकारले. मी तुला भावनांच्या पावसात भिजवण्याचा प्रयत्न केला, पण गीता, तू मात्र कोरडीच राहिलीस. तू मला महागडे उपहार द्यायचीस, सरप्राईजेस द्यायचीस,
पण त्या उपहारांवर मोठे प्राइस टॅग्स असायचे. गीता, तुझे प्रेम नाही. माझ्या कठीण काळात नेहमी तू तुझ्या पगारातून मला आर्थिक मदत केलीस, पण कधीही तू माझा हात धरून किंवा मला मिठीत घेऊन असं म्हटले नाही की कमल, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तू तुझ्या दुनियेबाहेर येऊन कधीही काही जाणवू इच्छित नव्हतीस. होय, तू नेहमी मला समजून घेतलंस. मी कितीही उशिरा ऑफिसमधून आलो तरी कधी रागावली नाहीस. तुझ्यासारख्या इतर पत्नी 5 मिनिट उशीर झाला तरी त्यांच्या पतीवर रागावत होत्या. मीही इच्छित होतो की आपल्यात सुद्धा हळूवार भांडणं असावी, बेफिक्री असावी, काही चुका, काही त्रुटी असाव्यात. पण तू मात्र मोठं घर, मोठी गाडी आणि मोठं स्थान मिळवण्यासाठी धावत होतीस. मी तुला स्पर्श करू इच्छित होतो, तुला मिठीत घेऊ इच्छित होतो, पण तुला यापासून सुटायचे होते. तेव्हा आपले लग्न व्यावसायिक करारासारखे झाले होते. आपले संभाषण ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे झाले होते. आपण फक्त शनिवार रविवार एकमेकांना आणि मुलीला भेटायचो. गीता, लग्नात प्रेम आवश्यक आहे. अटीविरहित प्रेम, अपेक्षाविरहित प्रेम, भविष्यासाठी नियोजन नव्हे. भविष्यातल्या नियोजनाच्या नादात तू तुझे वर्तमान काळात बदलून टाकले. अशा परिस्थितीत मला सुधा भेटली, जिचे स्वप्न, अपेक्षा घर परिवारात सुरू होऊन तिथेच संपायचे. तिने माझ्यातले प्रेम द्विगुणित केले. ती माझ्यासोबत आनंदी होती आणि तिला जीवनातील कोणतीही अडचण मोठी वाटत नव्हती. तिच्या एका हसण्यात माझा सगळा थकवा जाऊन जायचा आणि तिचे एक अश्रू मला अस्वस्थ करायचे. तरीही मला वाटत होते की मी काही चुकीचे करत आहे, म्हणून मी त्या दिवशी तुझ्याशी सुधाबद्दल बोललो. मला वाटले होते की तू मला थांबवशील, मला सांगशील की तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस आणि मी थांबेन. पण तू मला हे सांगून धक्का दिलास की तुला जिथे ज्याच्यासोबत जायचे आहे तिथे जा, पण घर आणि गाडी माझे आहेत, कारण त्यांचे EMI मी भरते. तू तुझ्या वैभवात एवढी गुंतलेली होतीस की तुझ्या मनात आपल्या प्रेमाला जागा नव्हती. आज मी तुला सांगायला आलो आहे की भूतकाळातून शिकून तुझ्या जीवनात पुढे जा. मला माहीत आहे आता तू कधीच मार्गात भटकणार नाहीस. गीता, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ऑफिस, करिअर तुम्हाला पगार देईल, सुखसुविधा देईल, पण शांतता आणि समाधान घरी आल्यावरच मिळेल. माझी ऐक गीता, आता धावू नकोस. आता थांब, आराम कर. या शर्यतीत आपली मुलगीच सर्वात मोठी हार झाली आहे. आता तिला सांभाळ. इतकं बोलून कमलेशने गीताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथून निघून गेला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तो आपल्या घरी गेला आणि त्या खिडकीचे दार बंद केले. गीता शांत होती. तिची अस्वस्थता आता संपली होती. कमलेशला त्रास देण्याच्या प्रयत्नात तिने स्वतःला जे दुःख दिले होते त्याचाही त्रास आता कमी झाला होता. अनेक वर्षांनंतर गीताच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित रेषा उमटली आणि ती कॉफी शॉपमधून बाहेर पडताना स्वतःशीच म्हणाली, कमल, आता मी इथे कधीच येणार नाही. मी स्वराला माझ्यासारखी बनवणार नाही. तिला बेफिक्री देईन. प्रेम कसं करायचे ते शिकवेन. तिला भविष्य नाही तर तिचे वर्तमान देईल. ती तिथून निघून गेली. तिचा कॉफीचा कप रिकामा होता आणि हृदयाचे ओझेही हलके झाले होते. आशा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.